लहान मुलांच्या आवडीचं काही आपल्याला बनवायचं असेल आणि झटपट तयार करून द्यायचं असेल तर आपण पॅनकेक नक्की बनवून बघूयात घरच्या घरी, एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये. नमस्ते फ्रेंड्स, खुशी रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पॅनकेक. तर चला पॅनकेक बनवायला सुरुवात करूयात. मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि पॅनकेक मिक्स मी डीमार्टमधून घेऊन आलेली आहे. तुमच्या जवळपास किराणा स्टोअरमध्ये मिळेल. मी इथे 53 रुपयाचा हा पॉकेट आहे. यासाठी खूप कमी साहित्य लागतात. मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि जे काही गुठळ्या असेल त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर मी इथे गुठळ्या काढून घेते आहे. यासाठी आपल्याला 180 ml दूध लागणार आहे. तर थोडं थोडं करून आपल्याला इथे दूध ॲड करायचं आहे आणि विस्करने फेटून घ्यायचं आहे. तर मी इथे विस्करने छान पद्धतीने फेटून घेतलेले आहे आणि मी इथे गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालं की आपल्याला इथे तेल लावून पॅनकेक काढून घ्यायचे आहेत. छोट्या छोट्या आकाराचे पॅनकेक तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर 1 मिनिट आपल्याला पॅनकेक ठेवायचा आहे. छान बबल्स आलेले आहे. 1 मिनिटानंतर पलटवून घ्यायचं आहे. एका पॉकेटमध्ये 4 ते 5 पॅनकेक आरामात होतात. गोल्डन ब्राऊन कलर होईल. बघू शकता, मी इथे पलटवून घेते. वाह, किती सुंदर कलर आलेला आहे. याच पद्धतीने मी बाकी पॅनकेक तयार करून घेते. 4 पॅनकेक तयार झालेले आहे. माझ्याकडे चॉकलेट सिरप आहे तर मी इथे गार्निश करून घेते. तुमच्याकडे जे पण चॉकलेट सिरप असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि टूटी फ्रूटी माझ्याकडे आहे तर मी इथे गार्निशिंगसाठी यूज करते आहे. एकदम यमी पॅनकेक तयार झालेला आहे आणि तर लहान मुलांना खूप आवडतील. नक्की ही रेसिपी घरच्या घरी बनवून बघा, लवकर होते. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.